हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेजचा आज टॉपिक 36 बेसिक ऑफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशनचे काही एमसीक्यूज आपण इथे कव्हर करणार आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही टिल एक्झाम पर्यंत जी आहे ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, जनरल नॉलेजची पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया. इथे बेसिक ऑफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटायझेशनचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ वॉटर सप्लाय सिस्टम इज टू प्रोव्हाइड. पाणी पुरवठा प्रणालीचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ वॉटर, सेकंड कंटिन्युअस सेफ अँड ॲडिक्वेट वॉटर, third free water supply, and fourth industrial water only. The correct answer is second continuous safe and adequate water. सातत्यपूर्ण सुरक्षित व पुरेसे पाणी, because water supply must be safe, sufficient and reliable. Next, second, per capita water demand mainly depends on. प्रति व्यक्ती पाण्याची गरज मुख्यतः कशावर अवलंबून असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सॉइल टाइप, रिव्हर लेंथ, क्लायमेट अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड टाइप ऑफ क्रॉप्स. तर करेक्ट आन्सर येईल इथे थर्ड क्लायमेट अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, हवामान व जीवनमान, बिकॉज क्लायमेट अँड लिव्हिंग स्टँडर्ड इन्फ्लुएन्स वॉटर यूज. नेक्स्ट, थर्ड, विच ऑफ द फॉलोइंग इज इन्क्लुडेड इन वॉटर डिमांड कॅल्क्युलेशन. पाण्याच्या मागणीच्या गणनेत खालीलपैकी काय समाविष्ट असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डोमेस्टिक यूज, इंडस्ट्रियल यूज, पब्लिक यूज, all of the above. The correct answer is fourth, all of the above, because total demand include all type of water use. Next, fourth, minimum per capita water supply recommended for urban areas India is. भारतामध्ये शहरी भागासाठी शिफारस केलेला किमान प्रति व्यक्ती पाणी पुरवठा किती आहे? तर बघा, ऑप्शन आहे 40 एलपीसीडी, 70, 135, 250. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड 135, बिकॉज CPHEO recommended 135 liter per capita per day. Per liter per capita per day. Okay. Next, fifth, which is the first step in the conventional water treatment plant. पारंपरिक जलशुद्धीकरण प्रकल्पातील पहिली पायरी कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फिल्टरेशन, सेडिमेंटेशन, डिसइन्फेक्शन, स्क्रीनिंग. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ स्क्रीनिंग, गाळणे, स्क्रीनिंग, बिकॉज स्क्रीनिंग रिमूव्ह लार्ज फ्लोटिंग मटेरियल फर्स्ट. Next, 6, coagulation in water treatment is mainly used to remove. जल शुद्धीकरणात कोएग्युलेशनचा वापर कशासाठी होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिझॉल्व सॉल्ट, सेकंड बॅक्टेरिया, थर्ड फाईन सस्पेंडेड अँड कोलोडियल पार्टिकल्स अँड कलर्स ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड फाईन सस्पेंडेड अँड कोलोडियल पार्टिकल्स. ठीक आहे, सूक्ष्म निलंबित व कोलोडाईल कण, बिकॉज कॉगल्युट्स हेल्प सेटल कोलोडियल इम्प्युरिटीज. Next, 7, alum is commonly used in water treatment as. जल शुद्धीकरणात फिटकरीचा वापर कशासाठी होतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिसइन्फेक्टंट्स, सेकंड कॉगुलंट्स, फिल्टर मीडिया अँड सॉफ्ट. करेक्ट आन्सर आहे कॉगुलंट्स, बिकॉज alum helps in coagulations and floc formation. Next, 8, rapid stand filters differ from slow sand filter because they. जलद वाळू गाळणी मंद वाळू गाळणीपेक्षा कशामुळे वेगळी असते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डू नॉट रिक्वायर बॅक वॉशिंग, सेकंड हॅव लोअर फिल्टरेशन रेट, थर्ड रिक्वायर कॉग्युलेशन बिफोर फिल्टरेशन अँड फोर्थ यूज फाईन सँड ओनली. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड रिक्वायर कॉग्युलेशन बिफोर फिल्टरेशन. गाळणीपूर्वी कॉग्युलेशन आवश्यक, बिकॉज रॅपिड सँड फिल्टर रिक्वायर कॉग्युलेशन बिफोर हँड. नेक्स्ट, 9, डिसइन्फेक्शन ऑफ वॉटर इज मेनली डन टू. पाण्याचे निर्जंतुकीकरणाचा मुख्यतः कशासाठी केले जाते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इम्प्रूव्ह टेस्ट, रिमूव्ह टर्बोडिटी, थर्ड रिमूव्ह हार्डनेस अँड फोर्थ किल डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ किल डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम, रोगकारक जंतू नष्ट करण्यासाठी, बिकॉज डिसइन्फेक्शन एलिमिनेट पॅथॉजेनिक ऑर्गॅनिझम. Next, 10,
क्लोरीन इन ड्रिंकिंग वॉटर इंडिकेट. पिण्याच्या पाण्यातील अवशिष्ट क्लोरीन कशाचे द्योतक आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सेस हार्डनेस, ॲडिक्वेट डिसइन्फेक्शन, वॉटर पोल्युशन, पुअर फिल्टरेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड ॲडिक्वेट डिसइन्फेक्शन, पुरेसे निर्जंतुकरण, बिकॉज रेडिशियल क्लोरीन इन्श्युअर कंटिन्यूड सेफ्टी. तसंच बघा MJP साठी अकाउंटची सुद्धा PDF अवेलेबल आहे प्रोफेशनल नॉलेजची. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 11 रिकमेंडेड रेडिशियल क्लोरीन व्हॅल्यू इज अबाउट. शिफारस केलेले अवशिष्ट क्लोरीनचे प्रमाण किती असते? बघा ऑप्शन आहे 0.05 mg, 2.2 mg, 0.2 mg, 1.0 mg and 5.0 mg. तर करेक्ट आन्सर येईल 0.2 mg पर लिटर आफ्टर 30 मिनिट्स कॉन्टॅक्ट टाइम. ओके. नेक्स्ट 12 सॅनिटेशन मेनली डील्स विथ. सॅनिटायझेशन मीन्स स्वच्छता मुख्यतः कशाशी संबंधित आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट वॉटर स्टोरेज, इरिगेशन प्लॅनिंग, सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट अँड फ्लड कंट्रोल. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड सेफ डिस्पोजल ऑफ वेस्ट, कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट, बिकॉज सॅनिटायझेशन फोकस ऑन वेस्ट मॅनेजमेंट अँड हायजीन. नेक्स्ट 13 मोस्ट सॅनिटरी मेथड ऑफ एक्स्टेर्टा डिस्पोजल ऍक्ट. मलनिस्करणासाठी सर्वात स्वच्छ पद्धत कोणती आहे? बघा ऑप्शन आहे पिट लॅट्रेन, सर्व्हिस लॅट्रेन, ओपन डिफेकेशन अँड सेप्टिक टँक विथ सोक पिट. तर करेक्ट आन्सर येईल फोर्थ सेप्टिक टँक विथ सोक पिट. ठीक आहे, बिकॉज सेप्टिक टँक सिस्टम आर सेफ अँड हायजेनिक. नेक्स्ट 14 सेवरेज सिस्टम इज डिझाईन मेनली टू कॅरी. मलनिस्सारण प्रणाली मुख्यतः कशासाठी असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट ड्रिंकिंग वॉटर, स्ट्रॉम वॉटर ओनली, वेस्ट वॉटर अँड सेवेज अँड ग्राउंड वॉटर. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड वॉटर वेस्ट वॉटर अँड सेवेज, सांडपाणी व मलजल, बिकॉज सीवर कॅरी डोमेस्टिक अँड इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. नेक्स्ट 15 कंबाईन सीवर सिस्टम कॅरीज. संयुक्त मलनिस्कारण प्रणाली काय वाहून नेते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेवेज अँड स्ट्रॉम वॉटर टुगेदर, सेवेज ओनली, स्ट्रॉम वॉटर ओनली अँड ड्रिंकिंग वॉटर. तर करेक्ट आन्सर येईल फर्स्ट सेवेज अँड स्ट्रॉम वॉटर टुगेदर, मलजल व पावसाचे पाणी एकत्र, बिकॉज कंबाईन सिस्टम कॅरीज बोथ सिवेज अँड स्ट्रॉम वॉटर. नेक्स्ट 16 विच गॅस इज कॉमनली फाउंड इन सेप्टिक टँक. सेप्टिक टँक मध्ये सामान्यतः कोणता वायू आढळतो? तर बघा ऑप्शन आहे ऑक्सिजन, नायट्रोजन, मिथेन, कार्बन मोनॉक्साईड. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड मिथेन. ठीक आहे, ॲनाबोरिक डायजेशन प्रोड्यूस मिथेन गॅस. नेक्स्ट 17 प्रायमरी ट्रीटमेंट ऑफ सेवेज मेनली इन्व्हॉल्व. सांडपाण्याच्या प्राथमिक उपचाराचा काय समाविष्ट असते? तर बघा ऑप्शन आहे बायोलॉजिकल ट्रीटमेंट, केमिकल ट्रीटमेंट, फिजिकल रिमूव्हल ऑफ सॉलिड अँड डिसइन्फेक्शन. तर करेक्ट आन्सर येईल थर्ड फिजिकल रिमूव्हल ऑफ सॉलिड, घन पदार्थाचे भौतिक विलगीकरण, बिकॉज प्रायमरी ट्रीटमेंट रिमूव्ह सस्पेंडेड सॉलिड्स. नेक्स्ट 18 बायोलॉजिकल ट्रीटमेंट ऑफ सेवेज इज डन इन. सांडपाण्याचे जैविक उपचार कुठे केले जातात? बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेडिमेंटेशन टँक, ट्रिकलिंग फिल्टर, ग्रिड चेंबर अँड क्लोरोमिनेशन टँक. तो करेक्ट आन्सर येईल सेकंड ट्रिकलिंग फिल्टर अँड ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस, बिकॉज मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज ऑर्गॅनिक मॅटर. नेक्स्ट 19 मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ सॅनिटायझेशन प्रोग्राम लाईक स्वच्छ भारत मिशन इज टू. स्वच्छ भारत मिशन सारख्या स्वच्छता कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज वॉटर सप्लाय, इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ, प्रमोट इरिगेशन अँड कंट्रोल फ्लड. तर करेक्ट आन्सर इज सेकंड इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ, सार्वजनिक आरोग्य सुधारणे, बिकॉज सॅनिटेशन रिड्यूस डिसीज अँड पोल्युशन. नेक्स्ट 20 सेफ वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन टुगेदर हेल्प्स इन. सुरक्षित पाणी पुरवठा व स्वच्छता एकत्रितपणे कशात मदत करतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इकॉनॉमिक इन्फ्लेशन, स्प्रेड ऑफ डिसीज, इम्प्रूव्हमेंट ऑफ पब्लिक हेल्थ अँड इन्क्रीज इन वॉटर स्कॅरिटी. करेक्ट आन्सर येईल थर्ड इम्प्रूव्हमेंट ऑफ पब्लिक हेल्थ, सार्वजनिक आरोग्य सुधारणा, बिकॉज बोथ आर इसेन्शियल फॉर हेल्दी कम्युनिटीज. तसंच बघा जनरल नॉलेज, मराठी व्याकरण, मेकॅनिकल, जीवन ऑथॉरिटी ऍक्ट, जेई सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि अकाउंट सगळ्याच PDF अवेलेबल आहेत. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज
मिळून जाणार तेव्हापर्यंत. धन्यवाद.